नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय अखेर राज्य सरकारने माघार घेतला आहे. काल मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. विधिमंडळ अधिवेशनाच्या आदल्या दिवशी पूर्वसंध्येला चहापानाच्या आधीच ही पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकार हा निर्णय माघार घेत असल्याचं स्पष्ट केलं. प्रचंड मोठ्या प्रमाणात या निर्णयाला विरोध झाला होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना हे दोनही पक्ष या मुद्द्यावर एकत्र आले होते. प्रत्यक्ष सरकारमध्ये जे सहभागी झाले आहेत ते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी देखील आपली भूमिका या संदर्भात स्पष्ट केली होती. त्यांनी देखील 5वी नंतरच हिंदी असावी अशा प्रकारचं आपलं मत व्यक्त केलं होतं. समाजातल्या सगळ्या स्तरातून होत असलेला विरोध लक्षात आल्यानंतर या संदर्भातलं आपली पत्रकार परिषद मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आणि हा GR मागे घेत असल्याचं सांगितलं. 16 एप्रिल 2025 आणि 17 जून 2025 हे दोन्ही शासन निर्णय आम्ही रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हे दोन्ही शासन निर्णय या ठिकाणी रद्द आम्ही करतो आणि ही नव्याने समिती तयार करतो. ही समिती त्रिभाषा सूत्राच्या संदर्भातलं सगळं सूत्र माशेलकर कमिटीच्या अहवालाचा अभ्यास करेल. ज्या लोकांचं याच्यावर दुमत आहे त्यांचंही म्हणणं ऐकून घेईल आणि त्यानंतर आपल्या विद्यार्थ्यांच्या हिताचा काय निर्णय आहे तो निर्णय या कमिटीच्या माध्यमातून येईल आणि मग तो राज्य सरकार. देवेंद्र फडणवीस यांनी पहिलीपासून हिंदी सक्तीचा GR मागे घेतल्यानंतर राज्यभरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसैनिकांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं. अनेक ठिकाणी जल्लोष देखील साजरा करण्यात आला. देवेंद्र फडणवीस यांच्या या पत्रकार परिषदेनंतर आता हा मोर्चा रद्द होणार हे आपसुकच आलं. किंबहुना दोनही ठाकरे बंधू एकत्र येऊ नयेत यासाठी हा GR मागे घेण्यात आला असल्याचं देखील राज्यभरामध्ये बोललं जाऊ लागलं. या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये मोर्चा जरी रद्द झाला असला तरी 5 तारखेला मराठी माणसांचा मेळावा मुंबईमध्ये होईल असं श्री राज ठाकरे यांनी जाहीर केलं. अर्थातच हा मेळावा देखील कुठल्याही एका पक्षाचा नसेल तर सगळ्या पक्षांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे. मेळावा जरी झाला तरी त्याला काही पक्षीय त्याला लेबल लावण्यात काही अर्थ नाहीये. कारण हा खरा तर विजय हा मराठी माणसाचा विजय आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच या मेळाव्याकडे पाहिलं पाहिजे आणि तुम्ही देखील बघितलं पाहिजे. अर्थातच मला आनंद आहे या गोष्टीचा की ज्या प्रकारे वर्तमानपत्र आणि टेलिव्हिजन चॅनल तुम्ही पत्रकारांनी आणि अनेक संपादकांनी ज्या प्रकारे हा विषय लावून धरला, मी खास करून तुमचं सर्वांचं मी अभिनंदन करीन. ठाण्यातील जांभळे नाका चौकात इयत्ता पहिलीपासून हिंदी सक्तीविरोधात शासन निर्णयाची प्रतिकात्मक काल होळी करण्यात आली. यावेळी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे, मनसेचे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष श्री सुहास देसाई यांच्यासह अनेक मान्यवर या वेळेस सहभागी झाले होते. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठी द्वेष्ट या सर्व मंडळींनी, या सरकारने आज कशा पद्धतीने मराठीची गळचेपी गेले कित्येक वर्षापासून चालू आहे आणि तुम्ही बघितलं असेल की या ठिकाणी हिंदी सक्तीची मागणी कुणी केली होती हे तर आम्हाला पहिलं कळू द्या. म्हणजे हिंदी सक्तीची मागणी जी आहे या युती सरकारने केली होती, या मुख्यमंत्र्यांनी केली होती, या उपमुख्यमंत्र्यांनी केली होती
आणि ही सक्ती आज या महाराष्ट्रामध्ये लादण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत आहे। आज संपूर्ण मराठी माणूस, सर्व पक्षातले मराठी माणूस या ठिकाणी एकत्र झालेला आहे। या ठिकाणी मनसे आहे, त्यानंतर राष्ट्रवादी आहे, काँग्रेस आहे, सर्व पक्षाचे कार्यकर्ते आणि सर्व मराठी प्रेमी नागरिक एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो। सन्माननीय विचारे साहेब यांनी बोलल्याप्रमाणे आज मराठी माणूस, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस मोठ्या आशेने एकत्र आलेत की काहीतरी नक्की होणार। कारण महाराष्ट्रात आता मराठी माणसाला इज्जतच मिळत नाहीये। एक साईडला तुम्ही मराठी भाषेला अभिजात दर्जा देता आणि दुसऱ्या बाजूला मराठीची गळचेपी करताय। हे दुटुकटी धोरण आहे भाजपाचं, हे लोकांच्या लक्षात आलेलं आहे। म्हणून मोठ्या संख्येने लोक 5 तारीखची वाट बघतायत। तुम्ही 5 तारीखला बघाल, यांचे प्रयत्नही चालले आहेत की 5 तारीखचा मोर्चा हा झाला नाही पाहिजे, परंतु 5 तारीखचा मोर्चा हा नक्की होणार। कारण तो मोर्चा कुठल्या राजकीय पक्षाचा नसून मराठी माणसाचा आहे, त्याचं नेतृत्व मराठी माणूस करणार आहे। तर त्याच्यानंतर यांना कळेल ही जी धोरण आहे यांचं, की एक साईडला सांगायचं की मराठी आपली आहे, त्याच्यातले नेते बरेचसे मराठी, किती त्या युती सरकारमध्ये किती मराठी आमदार आहेत, एकालाही नाही बोलता येत आहे। पण हे सगळं गळचेपी राजकारण यांचं चाललंय, हे का जास्त दिवस चालणार नाहीये। सामील व्हावाच लागेल संपूर्ण मराठी माणसाला, ज्याला महाराष्ट्रात राहतात, महाराष्ट्रवाले त्यांना राहावं लागेल। कारण या बीजेपी सरकारला यांना लाडकी बहीण पाहिजे, यांना लाडके कॉन्ट्रॅक्टर पाहिजेत। मग आमचे महाराष्ट्रातले लाडके लोक मराठी बोलणारे लोक आहेत, काय कारण आहे? यांना काय घेणं नाही, यांना फक्त राजकारण करायचंय, भाषांमध्ये, जातीमध्ये सगळ्यांना एकमेकांमध्ये लावायचं आणि आपले स्वार्थ साधायचे, बाकी यांना काही नकोय। आज या महाराष्ट्रामध्ये तुम्ही ऐकलं असेल, नुसतं महिलांवर वगैरे नाही, पोलिसांवर सुद्धा अत्याचार होत आहेत। राज पोलिसांना गाडीने उडवून त्यांच्यावर धारदार याने भोकसलं जाते। ही परिस्थिती आहे। कुठे राज्य सरकार कुठे झोपलंय? शिवसेनेचे ठाणे जिल्हा ग्रामीणचे जिल्हा प्रमुख आणि भिवंडी महानगरपालिकेचे माजी नगरसेवक श्री देवानंदजी थळे साहेबांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या, मित्रांच्या आणि हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा। पुनश्च एकदा माननीय श्री देवानंदजी थळे साहेबांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा। वागळे एस्टेट परिसरातील ज्येष्ठ समाजसेवक श्री सुनील सुरोशे उर्फ बाळाशेठ यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा। सर्वसामान्य नागरिकांसाठी कायम मदतीस तत्पर असणारे माननीय श्री सुनील सुरोशे साहेबांना पुनश्च एकदा वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। सुनील जी, आप आगे बढ़ो, हम आपके साथ है। पुनश्च एकदा वागळे एस्टेट परिसरातील ज्येष्ठ समाजसेवक श्री सुनील सुरोशे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा। C.P. Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. C.P. Goenka is the intelligent choice. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी।
अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी रविवारी 29 जून रोजी संपूर्ण देश व्यापला। साधारणपणे 8 जुलै रोजी मोसमी वारे संपूर्ण देश व्यापतात। यंदा 9 दिवस अगोदरच मोसमी वाऱ्यांनी संपूर्ण देश व्यापला आहे। देशात सर्वदूर मोसमी पाऊस पडण्यास अनुकूल वातावरण असून पुढील 5 दिवस देशाच्या बहुतेक भागात उत्तम पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे। हवामान विभागाच्या अंदाजित वेळेनुसार साधारणपणे 8 जुलै रोजी नैऋत्य मोसमी पाऊस संपूर्ण देश व्यापतात। यंदा 9 दिवस आधी संपूर्ण देश मोसमी वाऱ्यांनी व्यापला आहे। 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होणारा पाऊस यंदा लवकर म्हणजे 24 मे रोजी दाखल झाला। त्यानंतर 25 मे रोजी मोसमी पाऊस तळकोकणात दाखल झाला। तसंच दुसऱ्या दिवशी मोसमी वाऱ्यांची आगेकूच सुरू केली। मुंबई, पुणेसह इतर भागात 26 मे पासून त्यांनी धडक दिली। 17 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्र पावसाने व्यापला होता। जन्मजात हातापायाची बोटं चिकटल्यावर भविष्यात त्याचा त्रास होण्याचा संभव असतो। वेळेत शस्त्रक्रिया करणं महत्त्वाचं असलं तरी चिकटलेल्या बोटांची शस्त्रक्रिया करून त्याची प्लास्टिक सर्जरी करणं हे अत्यंत खर्चिक काम असतं। परंतु सर्वसामान्यांसाठी अशी शस्त्रक्रिया आता सिव्हिल रुग्णालयात होत असून रुग्णालयात भिवंडीतील एका चिमुकलीच्या यशस्वी प्लास्टिक सर्जरीनंतर तिच्या डाव्या हाताची 2 चिकटलेली बोटं आता स्वतंत्रपणे हालचाल करू लागणार आहेत। भिवंडी परिसरात राहणाऱ्या अंजू ही मुलगी 6 वर्षाची असून तिच्या दोन्ही हाताचे मधले आणि बाजूचे बोट तसेच पायाची करंगळी आणि बाजूचे बोट सिव्हिल रुग्णालयात या मुलीवर यशस्वी शस्त्रक्रिया करून वेगळे करण्यात आले आहेत। एक लहान मुलगी 6 वर्षाची भिवंडीची, तिचे जवळपास हाताच्या बोटं आणि पायाचे बोटं जुळलेले आहेत आणि ते ऑपरेशनला प्लॅस्टिक सर्जरीची गरज पडते। ते सामान्य ठिकाणी होऊ शकत नाही आणि बाहेर जर केलं तर खूपच जास्त खर्चिकपणा आहे। त्या दृष्टीने आमचे डॉक्टर धाकड म्हणून आहेत, प्लॅस्टिक सर्जन आहेत, सिव्हिल आता रिसेंटली जॉईन झालेत। त्याने ते विचारलं असतं, त्यांनी सांगितलं आपण इकडे करूया। आणि मग आमची टीम डॉक्टर रोकडे असतील, सर्जन डॉक्टर धीरज महागडे असेल, अनस्थेसिस्ट असेल, यांनी सगळं टीम वर्कआउट केलं। पेडियाट्रिशियन आमचे बोरुडकर वगैरे बाकी जे वानखेडे वगैरे यांनी सगळं वर्कआउट केलं, ऑपरेशन केलं। आपण आता त्याचे एका डाव्या हाताचं ऑपरेशन केलेलं आहे, ते फेसमध्ये ऑपरेशन करावं लागेल। देशातील पहिल्या ई ट्रॅक्टरची ठाणे शहरामध्ये नोंदणी झाली आहे। ठाणे येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये या ट्रॅक्टरची नोंदणी झाली आहे। पर्यावरणपूरक आणि पैशाची बचत करणारा हा ई ट्रॅक्टर कृषी क्षेत्रामध्ये क्रांती घडवून आणेल असं विधान परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी केलं आहे। ई ट्रॅक्टरची निर्मिती करणाऱ्या ऑटोनेक्स कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ धोंडे आणि सेल्स मॅनेजर अभिषेक शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या ई ट्रॅक्टरला हिरवा झेंडा दाखवला। हा ई ट्रॅक्टर केवळ 300 रुपयामध्ये 1 एकर शेतजमीन नांगरणार आहे। यावेळी बोलताना श्री सरनाईक यांनी 2030पर्यंत रस्त्यावरील एकंदर वाहनांच्या संख्येमध्ये 20 ते 30% वाहनं ही विजेवर चालणारी असावीत असं शासनाचं धोरण आहे। त्या अनुषंगाने ई वाहनांना टोलमाफी, खरेदीवर थेट अनुदान देण्याची योजना शासनाने आखली असल्याचं श्री सरनाईक यांनी स्पष्ट केलं। याबरोबरच इतर ट्रॅक्टरच्या तुलनेमध्ये ई ट्रॅक्टरचा देखभाल आणि दुरुस्तीचा खर्च जवळजवळ 0 आहे। तसंच वापर करताना लागणाऱ्या विजेचा खर्च डिझेल इंधनाच्या तुलनेमध्ये 60 ते 70% कमी असणार असल्याचं देखील श्री सरनाईक यांनी सांगितलं। हा ई ट्रॅक्टर प्रामुख्याने शेतीतील कामासाठी वापरला जाणार आहे। 1 एकर नांगरणी करण्यासाठी या ट्रॅक्टरला केवळ 300 रुपये खर्च अपेक्षित आहे। नाही, शेतकऱ्यांनाच नाही तर कष्टकऱ्यांनाही त्याचा फायदा होणार आहे। सर्वसामान्य प्रवासी जे आहे ते इलेक्ट्रिक व्हेकलच्या खूप मागे लागलेले आढळून येत आहे पूर्ण देशामध्ये आणि
आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आमच्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादांच्या नेतृत्वाखालच्या हे सरकारनं महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याची योजना आखलेली आणि परिवहन मंत्री म्हणून मीच ती योजना सभागृहामध्ये गेल्या अधिवेशनाच्या दरम्यान सांगितलेलं आहे. प्रामुख्याने आज जे ट्रॅक्टरचं आपण रजिस्ट्रेशन केलं त्याला 1,50,000चं अनुदान आणि रजिस्ट्रेशन फ्री केलेलं आहे. म्हणजे अशाच पद्धतीनं बस असू द्या, ट्रॅक्टर असू द्या, 4 व्हीलर गाड्या असू द्या, प्रत्येक गाड्यांना प्राधान्य देऊन 2030 पर्यंत ह्या राज्यामध्ये किमान 30% तरी गाड्या ह्या इलेक्ट्रिक च्या असल्या पाहिजे अशा मताचं आमचं महायुतीचं सरकार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. राज्य शासनाच्या माध्यमातून विविध उपाययोजना करून ह्या महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रिक वाहनं कशी येतील आणि जुनी जी डिझेलची किंवा इतर जी पेट्रोलची वाहनं आहेत ती पण इलेक्ट्रिक च्या माध्यमातून कसं त्याचं रूपांतर करता येईल ह्यासाठी सुद्धा आम्ही प्रोत्साहन देतोय आणि निश्चितपणे त्याला यश प्राप्त होताना दिसतंय. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटण रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.